पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात टायगरची डरकाळी, राष्ट्रवादीला कॅबिनेटची संधी, मंत्रिमंडळात फेरबदलात कुणाला लॉटरी लागणार? चला तर मग या सर्व गोष्टी पाहूया. लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात विस्ताराची शक्यता आहे. ऑपरेशन टायगरमुळे शिंदे सेनेचे पारडे जड झालेले आहे. शिंदे सेनेच्या 2 खासदारांना कॅबिनेटची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सातत्याने मोठ्या घडामोडी घडल्या. सध्या या पक्षात शांतता आहे, पण मोदींच्या सरकारच्या कॅबिनेटमध्ये जागा मिळावी यासाठी गेल्या 2 वर्षांपासून राष्ट्रवादी प्रतीक्षेत आहे. पक्षाची राज्यमंत्रिपदावर बोलवण करण्यात येत होती, त्याला पक्षाने नकार दिला होता. आता केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तारात तरी दादांच्या राष्ट्रवादीला कॅबिनेटची संधी मिळू शकते का, या चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या 6 खासदारांनी शिंदे सेनेत नुकताच प्रवेश केला आहे. यामुळे केंद्रात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे एकूण 13 खासदार झाले आहेत. तेलुगू देसम पक्षानंतर एनडीएत शिंदे सेना 4थ्या क्रमांकावर पोहोचलेली आहे. मंत्रिमंडळातही आता वजन वाढवावे अशी अपेक्षा शिंदे सेनेची आहे. शिंदे सेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी आहे. तर सध्याच्या चर्चेनुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार ओमराजे निंबाळकर अथवा खासदार संजय जाधव यांना मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळू शकते. खासदार प्रतापराव जाधव हे गेल्या काही वर्षांपासून सलग मंत्रिपदावर आहेत. त्यांना संसदीय जबाबदारी सोपवली जात असल्याचा दावाही करण्यात येत आहे. अर्थात या सर्व जरतरच्या गोष्टी आहेत. लवकरच केंद्रीय कॅबिनेटचा विस्तार होईल आणि कुणाला संधी मिळेल हे चित्र समोर नक्कीच येईल. अजितदादा यांना जाऊन आज 5 महिने पूर्ण झाले आहेत. महायुतीत दादांचा पक्ष सहभागी झाला तेव्हा मोदी मंत्रिमंडळात कॅबिनेट पदाची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती, पण त्यावेळी ही मागणी मान्य होऊ शकली नाही. मोदी कॅबिनेटच्या विस्ताराच्या चर्चा होत असताना आता तरी अजितदादांच्या राष्ट्रवादीला एक कॅबिनेट मंत्रिपद द्यावे अशी मागणी होत आहे. आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी मिळणार का, असा सवाल केला जात आहे. केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याचे एक राज्यमंत्रीपद बाकी आहे. एनडीए सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला राज्यमंत्रीपद आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दावेदार समजले जाणारे प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं असल्याने राज्यमंत्रीपद नाकारलं होतं, तर सुनील तटकरे यांना मंत्रिपदाऐवजी संसदीय कमिटीत स्थान देण्यात आलं होतं. मागील 2 वर्षात कॅबिनेट मंत्रिपदाच्या अपेक्षेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यमंत्रीपद स्वीकारलं नव्हतं. आता राष्ट्रवादीला पुन्हा राज्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात येईल का, असा सवालही विचारला जात आहे. त्यावर पक्षाची काय भूमिका असेल हे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. अशाच नवनवीन व ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.